उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. तुम्ही अगदी बरोबर सांगता आहात की सर्व नेतृत्व किंवा सर्व सूत्र जी आहेत ती सुनेत्रा पवारांच्या हातात आहेत. वरकरणी तसं दिसतंय सुद्धा. पण मग आमदारांचं नाराज होणं असो, हा निधीबाबतचा मुद्दा असो, खुद्द तुम्ही स्वतः असाल किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्या नावासमोर पद लिहिलं जाणं नाही किंवा ते जे पत्र होतं ज्या पत्राबद्दलचा संभ्रम आज घडीला सुद्धा कायम आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये मग सातत्यानं पार्थ पवार यांचंच नाव समोर येण्याचं कारण काय आहे? एक असं आहे की ते जाणीवपूर्वक आणलं गेलं. आपणही पाहतात की जे काही पत्रव्यवहार झाला त्या बाबतीमध्ये स्वतः वहिनींनी, ज्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आमच्या नेत्या आहेत, त्यांनी त्या संदर्भामध्ये एक ट्विटच्या द्वारे एक स्पष्टपणाचा एक माहिती सर्वांच्या समोर त्या ठिकाणी दिली. आणि त्याच्यानंतरची जी काय प्रक्रिया आहे, कारण आता ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करायचा असतो त्यावेळेला पक्षाची घटना याच्या अनुषंगाने तो पत्रव्यवहार करायचा होतो. आणि त्या संदर्भामध्ये पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरती आमच्या सर्वांच्या सोबत चर्चा सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यामुळे मी किंवा प्रफुल्लबाई आम्ही जरी टीकेचं लक्ष विरोधकांच्याकडून झालं, पक्षांतर्गत नाही, विरोधकांनी लक्ष केलं. कारण स्वाभाविकच त्यावेळेला दादांच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर वेगवेगळ्या पैच्या चर्चा होत्या. त्याच्यामध्ये विलिनीकरणाची चर्चा होती. दादांच्या उपस्थितीमध्ये विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याच्या त्यावेळेला सुद्धा बातम्या आलेल्या होत्या. पण दादा असतानाचं विलिनीकरण, दादा नसतानाचं विलिनीकरण याच्यातला जो काही मूलभूत फरक आहे तो सर्वांनाच त्यावेळेला निश्चितपणाने कळला. अशा वेळेला आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य नेतृत्व वहिनींच्या माध्यमातून मिळू शकतो या विश्वासाने आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी त्यांनी स्वीकारावी विनंती केली आणि त्यांनी स्वीकारली. आता आपण म्हणताय तसं एक तरुण नेतृत्व ज्या वेळेला पुढे येत असतं त्यावेळेला मग वेगवेगळ्या पैसे प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पण मी जे आपल्याला असे प्रयत्न पण मग हे असे, सॉरी मी तुम्हाला थांबवते मध्ये, पण हे असे प्रयत्न नेमके पक्षात